नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला ठाणे महानगरपालिकाची जी रिक्रुटमेंट आहे त्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. किती जागा आहेत किंवा काय तुम्हाला क्वालिफिकेशन वगैरे लागणार आहे. ते थोडासा उशीर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी. ॲक्च्युअली 12 तारखेलाच ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, 12 ऑगस्ट रोजी. पण काही कारणास्तव मी याचं जे नोटिफिकेशन आहे किंवा याचा जो व्हिडिओ आहे तो बनवला नाही. याचं कारण म्हणजे जे डिप्लोमा इन फार्मसी जे स्टुडंट आहेत तर ते इलिजिबल नव्हते, त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे बनवला नव्हता. ओके, सध्याही बनवणार नव्हतो, पण विद्यार्थी मित्रांनो आपले काही यूट्यूब सबस्क्रायबर जे आहेत ते बॅचलर इन फार्मसीसुद्धा आहेत, ते सुद्धा माझ्या व्हिडिओची वाट बघत असतात. त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. तर ठाणे महानगरपालिकेचा विद्यार्थी मित्रांनो फार्मसीच्या जागा निघलेल्या आहेत, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. त्यासाठी बॅचलर इन फार्मसी म्हणजे बी फार्म तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो 3 इयर एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे. या कारणामुळेच मी विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ टाकला नव्हता, कारण की यांना फक्त बॅचलर इन फार्मसीवाले स्टुडंट सोबत ज्यांना 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल ॲज अ फार्मासिस्ट म्हणून, मग ते प्रायव्हेट मेडिकल असो, हॉस्पिटल असो आहे की नाही, किंवा मग गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स असो, तर ते सुद्धा हे फॉर्म काय करू शकतात, भरू शकतात. तर याची जी लास्ट तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 2 तारीख आहे सप्टेंबर महिन्याची. 2/9/25 तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. ओके, तुम्ही जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये 41 नंबरचं जे पद आहे तर ते आपलं काय आहे, औषध निर्माण अधिकारी पद आहे 41 नंबरचं. तर याच्या टोटल 36 जागा आहेत, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. कोणत्या कास्टच्या किती जागा आहेत यासाठी मी हे जे नोटिफिकेशन आहे, तर याचं जे नोटिफिकेशन आहे तर आपला जे ग्रुप आहे टेलिग्राम चॅनल त्यावर मी सेंड करतो, जेणेकरून तुम्ही वॅकन्सी मॅट्रिक्स जे आहे ते चेक करू शकाल की कोणत्या कास्टसाठी किती वॅकन्सी आहेत. थोडक्यात जर बघायचं झालं विद्यार्थ्यांना, डायरेक्टली 41 नंबरची जी पोस्ट आहे ती फार्मसीची आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता की कोणत्या कास्टच्या किती वॅकन्सी आहेत आपल्या फार्मसीच्या. ओके, तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, औषध निर्माण अधिकारी तुम्ही इथं बघू शकता. गट क वेतन श्रेणी वगैरे सर्व दिलेलं आहे आणि टोटल 36 वॅकन्सी आहे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. आणि कोणत्या कास्टसाठी किती आहे तुम्ही सर्व बघू शकता. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती आहे की नाही, अशा प्रकारचे सर्व जे वॅकन्सी आहेत ते इथं काय दिले आहेत, त्यांनी दिलेले आहेत. तर 2 सप्टेंबरच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. अजूनही कोणी जर फॉर्म भरला नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पेपर TCSद्वारे काय केला जाईल, कंडक्ट केला जाईल. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे TCSने एक सिलेबस दिलेला आहे. त्या सिलेबसवर आपण टेस्ट सिरीज ॲज वेल ॲज आपलं जे बुक आहे एच जे फार्मा कॉम्पिटेटिव्ह फार्मसी एक्झाम गाईड, तर ते ॲज पर सिलेबसच आपण बनवलेलं आहे. आणि जे फीडबॅक आहेत विद्यार्थ्यांचे ते सुद्धा मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहेत. तर तुम्हाला जर ते घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला एच जे फार्मा ॲप्लिकेशन काय करावं लागेल, डाउनलोड करावं लागेल. ओके, काही अडचण असेल फॉर्मबद्दल तर ते तुम्ही मला डायरेक्टली टेलिग्राम मेसेजद्वारे विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.